नागपंचमीच्या कल्पनाबाईला भेटायला आला. हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. का बघ काका नागपंचमी कसं काय करतात? हा, मस्त जेवणाचा आता पंचमीचा स्वयंपाक चालू आहे. हा, तर आज आहे नागपंचमी. नागपंचमी नागपंचमी नाही, नागिन पंचमी. आज आहे नागपंचमी. तर सगळे जातात माहेरी. तर मी आज किती वाजता चालले बघ, किती वाजले आता? 4-4:30 वाजलेत. यावेळेस कोण माहेरी जाते अविनाश? अरे खरं तर तुला बोळाई याय पाहिजे होता. बोळाई. बोळाई तुम्ही याय काय पाहिजे होता म्हणता इथं सांगा? न्यायला. आपल्या नांदेडचा फेमस शब्द बोळाई. तर नाही, मग काम केलं ना, मी शूट केलं ना, तर तुला सोडा लागेल Shoot ना. केलं बोळाई म्हणजे? कसं येते अरे 3-4 ला. shoot सकाळी केलं बोळाई, म्हणजे? आदल्या चल. दिवशी बोळाई जाते. बस मग काल नाही, कालपासून झालं वाट बघालीस. आणि मग शूट ते काहीतरी गाणं होतं की पंचमीचं. नागोबाला. नाही ते झोका नाही वारुळाला जाऊया. हो, ते तर आहे. नागोबाला बस गुन्हा ना. पूजूया. नागोबाला पूजूया म्हणा. तर आमची लहानपणीचा किस्सा सांगू काय अविनाश? आम्ही आहे की नाही लहानपणी एवढं शेतामध्ये आहे ना, वारुळ आहे की नाही हुडकीत होत्या. शोधत नव्हतं बरं, हुडकीत होत्या. आणि मस्त पूजा करायला जात होते. एवढे झोके बांधत होते आमच्या आजूबाजूला. आता लुप्त चाललाय की झोका कोणी बांधणार चाललाय. मस्त आता सगळ्याच्या घरी झुला बंगई काय आली, त्याच्यामुळे ते झोक्याचं काय राहिलं नाही. तर आम्ही एवढं लहानपणापासून रडत होत्या, आधी आम्हाला झोका बांधा, आधी झोका बांधून द्या. खरंच ते लहानपणीच्या गोष्टी आता राहिल्या नाही माझ्या मते. हो, पण तेव्हा भारी लागत गेली माहिती का? आला मजा नंबर आला, मजा नंबर आला. हो, नाही झोका खरंच. चढीन. सगळ्या बाया खेळायच्या करायच्या. आता आज कसं काय असं राहिलं नाही की पहिले. आता सगळे लोक तुझ्यासारखं फक्त मोबाईल मध्ये परेशान. काय झोका नाही, पंचमी नाही, काही नाही. हमेशा त्या मोबाईल मध्ये असं बघाय, रील्स बघायच्या, रील्स बनवायच्या. मी आहे की नाही माझ्या माहेराला जाऊ लागली की मला जी आनंद भेटते ना, आनंद बाप, खुशीच भावना, खुशीच. किती छान वाटतं माझ्या गावाकडे जायला मला. वाटते तसंच, नाही वाटायला काय. हो वाटतेच. किती काय रस्ता आहे, काय झाडी आहे बाबा. बघ बघ हे रस्ता कसा लई आवडते. किती छान निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या गावाकडचं. कसा करमालय बघ. व्हॉट अ वाईब, व्ह्यू. हे व्ह्यू. लोणावळा सुद्धा फिक्का आहे. लोक लोणावळ्याला कसं जातात? तुझ्या गावाला काय रे? गावला यो, मी सांगलं नाही, फक्त टुरिस्ट स्पॉट झाला. बघितला रोड सुद्धा आम्ही एडिट करून घेतले. ते म्हणण्यात काय, बाईला माहेरचं पुत्र जरी आलं तरी भुशार वाटते. इथं तर तू आता अख्ख्या गावामध्ये चालीस. आणि इकडे आहे ना आमच्या महादेवाचं मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर म्हणजे आमच्यासाठी हेच आहे. इथं नवस करा तुम्ही. एवढी म्हणजे श्रद्धा आहे लोकांची की 10 गावं सुद्धा इथं दर्शन घ्यायला येतात. तसं आता मी माझ्या घरी चालले माहेरी. किती काय फिलिंग, काय वाईब आहे. तुम्ही सुद्धा खरं सांगा, तुम्हाला माहेरी जातोय आनंद होते की नाही बरं? तुम्ही जातोय कसं वाटते? तिथे जाता कसं वाटेल? तिथे जाऊन काम करावं लागतं ना. तिथं कसं जाऊ वाटेल? माहेर हे फक्त ना मुलीच समजू शकतात बाबा. मुलीच समजू शकतील. हो ना. थोडं समजू शकतील. काय वाईब असते ती, काय वाईब असते माहेराला जाण्याची. तर स्टे ट्यून. मी तुम्हाला माहेर तर एकदा तुम्ही बघितलेलंच आहे, पण आता पंचमीचं काय चालू आहे काय नाही घरी तुम्हाला अपडेट देतच. ओके, स्टे ट्यून. तर आता बघा माझं माहेर आलेलं आहे. बघलास कॉलनी कशी वाटायली? गावात सुद्धा कॉलनी. का गाडीचा खराब झाला, थोडस ब्लर वाटायलंय, पण ऍक्च्युअल तुम्ही होम बघा. भूषणच बघून घ्यावा. का बघ, झोका रेडीच आहे. झोका बांधलाय आम्ही. इथंच खेळत होत्या लहानपणी सुद्धा. ये देखो.
हे आई का किचन घर. हा मस्त जेवणाचा आता पंचमीचा स्वयंपाक चालू आहे इथं. काय केल्या? पुरण. कमेंट करून सांगा कोण कोण पुरण थंड झाल्यावर तसं खात होत. तू खात होतीस की रे? मला लई आवडते. आई कोण लय खात गेलं पहिलं सगळे? पुन्हा संदेश खातात आपल्या इथं. हा संदेशच हे करणार मग आता शेणात खाते मोठा आनंद. हा लय छान लागते. शिजल्यावर कोण खाते? मीच खाते. हो असं शिजल्यावर थंड झाल्यावर म्हणालो मी. अशी नाही खाते. हा. मी वाट बघू राहायचं. माय मला तर मला लय करम होती इथं. हा? अरे साडी येऊन घसर आली काही. आपण लहानपणी कुठे बांधत गेल्या ना मारके? इथं आमच्या इथं बदामीचं झाड होतं, तर आम्ही इथं बांधत गेल्या आणि तिकडे बाजूला या बाजूच्या घरी बांधत होत्या. एवढ्या मैत्रिणी ते खेळत होत्या. अरे थांब थांब पदर जरा ऐकणे. बाय पोटात गुदगुल्या वगैरे आता. तुम्ही झोका खेळ्या की नाही कमेंट करून सांगा. आज झोका खेळ्या की नाही तुम्ही पंचमीचं ते. आणि याला असं लाकूड बांधाव की तुम्ही चढवायच होता असा झोका. आता का लाकूड घेऊन येऊ काय? घरच्या ना बांधावं लागते. मायो काय मजा आली. किती उंची जाते साडीहून घसरल ना. नको रे बाबा. तिथं जात गेला पहिलं आले रे तो बाले. हा हे धर हे धांदीचा घे धांदी. हा टोबाले. दिस इज कॉल्ड धांद. धांद ही फक्त खेड्यातल्या लोकांनाच माहीत राहू शकते. आमचं गार्डन आहे. ते वानेर कसे बसतात तसं बसले. वानेर असेच बसतात. अरे मी पाय ते म्हणतात काय खेड्याकडले कसे बसतात काही. आम्हाला अभिमान आहे की मी खेड्याची. विलेज गाव. खेड्याच्याच पोरी ऐकत नाहीत बापू. पडशील नाही नागोबाला जाऊ नाही ग वारुळाला नाही ग. कोणतं गाणं आहे का ते? वारुळाला नागोबाला पुसूया. होय आका नागपंचमी कसं काय करतात? नागपंचमीचं सायंटिफिक रिझन तर हे सांगलंय बघ. नागदेवतेची पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. पावसाळ्यात आहे की नाही सापाचा वावर वाढतो म्हणजे लई साप होतात, त्यामुळे नागांना इजा होऊ नये म्हणून निसर्गाचे संरक्षण व्हावे अशी आपली एक धार्मिक भावना आहे. ती नाग हे शेतीसाठी उपयुक्त आहेत कारण ते उंदीर व इतर पिकाचे नुकसान करणारे जीव खातात म्हणजे उंदराला खातात म्हणून. हिंदू पुराणामध्ये शेषनाग, वासुकी आणि भगवान श्रीकृष्णाने कलियुग नागावर केलेली लीला यासारख्या कथा नागपूजेशी जोडल्या जातात. म्हणजे कृष्णानं त्या दिवशी नागाला म्हणजे मारलं होतं म्हणून. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे रक्षण, सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. हे आता याच्यानुसार सांगलंय. महाराष्ट्रात नागपंचमीला काही ठिकाणी नागाच्या वारुळाची किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी नाग खूप चांगला आहे कारण ते पिकाचे म्हणजे नुकसान करणाऱ्याला खाते म्हणजे ते आपला मित्रच झाला म्हणून आज नागाची पूजा करतात. तर मी आहे की नाही ए बाई पुरण खायला तिचा पोळ्या करायच्यात की नाही? इने तर 4 चपात्याचं पुरण. आता आहे का तू पोळ्या कर बघू तुला तुला अगोदरच सांगत होते मला आवडते पुरण म्हणून. तर आता आहे की नाही हे आहे पुरण. तर तुम्ही पुरण आहे की नाही कसं काय करता? त्याच्यामध्ये इलायची टाकता की नाही? कसं भाजता किंवा काय करता हे कमेंट मधून सांगा. आणि आता हे नाही ना पोळ्या करणार आहे आपण ते पण घेऊया. मी पण एक पोळी करून बघते ट्राय करून, तर ते सुद्धा बघूया की काय धमाल येणार आहे. पुरणपोळी का स्वयंपाक चल रहा है गाइस.
आई करणार आहे सगळ्या पोळ्या, मी फक्त एक ट्राय करायला बरं. छान वाटत पहिली ट्राय करायची, कारण पहिली चांगलं वाटतं. पहिली देवाची. भारी भारी भेटू. तुलसमेर को दे दो. नागपंचमीच्या कल्पनाबाईला भेटायला बापरे. आणखी तुमचे बरेच प्रश्न होते की कशावर व्लॉग बनवायचा आहे काय नाही. सगळ्यांनी खूप सांगितलं मला साडी कलेक्शनवर व्हिडिओ बनवा, पण आता आमच्या घराची झाली शिफ्टिंग, तर साड्याचा सगळ्या धिंगाणा वाजलाय. अर्ध्या साड्या इकडे, अर्ध्या साड्या तिकडी, असं सगळ्या माझ्या साड्या गेल्या इकडे तिकडे. आता जेव्हा मला वाटलं की चला 10-1 साड्या आहेत प्रॉपर तुम्हाला दाखवायसारख्या, तेव्हा मी साडी कलेक्शनचा एक व्हिडिओ बनवते आणि गेट रेडी विथ मी मेकअप व्लॉग पण बनवते. मी खूप इझी मेकअप करते डेली यूजसाठी, तुम्ही बघू शकता. थोडंसं ब्लश, आयलायनर, फाउंडेशन, लिपस्टिक, बस एवढाच माझा मेकअप असतो. सो आता इथं तू मेकअपचं काय चालू केली? कुठे बी मेकअपच. आणि आता माळवा, आता मला एक गोष्ट सांगा, माळवा आणायला म्हणजे बाजार आणायला जात असेल तर हिने मेकअप करून घराच्या बाहेर निघते. हिला बाजार आणायला मेकअप कोण करते? माळवा घ्यायला तिथं जाऊन आपल्याला बार्गनिंग करू करून माळवा घ्यायचं राहते. हो, हा? काय झालं, मग तिथे जाऊन मी असं मेकअप करून जायची काय गरज आहे तिथं? किती फ्लॉलेस झालाय माझा मेकअप, फ्लॉलेस. मला पाहणे फुले वा. तर नागपंचमीची आहे ना, नक्की एक प्रश्न विचारते मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या लहानपणी नागपंचमीला तुमची एक आठवण अशी सांगा जी की जबरदस्त आहे. मस्त तुम्ही लहानपणी तुमच्या जेव्हा आपली नागपंचमी असायची तर तेव्हा तुम्ही काय करत होते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. नक्की. पण तू आकटा करून झोका खेळली की नाही कधी? आकटा करून झोका आकट मला माहित आहे. आणि हे बी सांगा की कोणाकोणाला खेड्यातल्या जे आहेत सगळ्या मुली, मी तर खेड्यातलीच आहे म्हणा, तर नको नको, इथं थोडासा कार्यक्रम वेगळा चालू आहे. तर आकट हा शब्द खेड्यातल्या प्रॉपर लोकांना माहित राहते. आकट करून झोका बांधत गेले. आकट माहिती काय, असं टॉवेल घ्यायचं, हे असं गुंडाळून, हे असं टॉवेल नाही, आम्ही पोतेच करत गेल्या. तरटाचे पोते राहत गेले ना, खल्लीचे पोते माहिती का तुला? त्याचं आकट करायचे. ते लहान आकट लेकरासाठी हा करतात. शब्द लहान लेकरासाठी करायचा, पडू नये म्हणून. पण ते हे पण लावायचं ना, लाकूड लावून. पण नाही, लाकूड लावून. माझी एक मैत्रीण होती, किस्सा आठवला मला. तिने एवढा झोका चढेल तर पण वरून पडली होती. आयुष्यात आता झोक्यावर बसणार तिनं. खरंच खूप भारी होते लहानपणीचे दिवस नागपंचमीचे. ते आता काय म्हणता, वाईब सण आहे. आज नागपंचमी आहे म्हटले का? कशाला आणि वाटलं गावात काहीतरी तुला? राहते ना ते भुलोबा. हो राहते की भुलोबा. गावाकडे आमच्या मंदिराकडे एवढा कार्यक्रम असायचा तेव्हा, सगळे सोंग वगैरे ते नाही, करायचे. आता या गावात भजन वगैरे चालू राहते ना, आजही आहे. नाही, पण ते आमच्या गावात काहीतरी सोंग करत गेली, सोंग हो ते नाटक करत वगैरे. होते, पण आता तेवढा कोणाला वेळ राहिला ना, जे आणि ते जिकडे तिकडे काहीतरी busy झाले. खेळत गेले बघ बाया. भुलोबा, हो खेळत गेले ना भुलोबा. भुलोबा आता कसं खेळत सगळे असतील. आता बायाच खेळत असतील, पण आता हे सगळे लोक मोबाईल मध्ये गुंग झाले, त्याच्यामुळे आता हे लुप्त होत चालले हळूहळू. चालते, चला तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, लेट कारण आज आहे नागपंचमी. आता हा व्लॉग पडून 1 दिवस होते समजा. हो, ओके, तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. कमेंट करून सांगा तुमची नागपंचमी कशी झाली, काय नाही. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुमची एक आठवण जे नागपंचमीशी संबंधित आहे. ओके, बाय. भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये. बाय.